नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रणय वनगुले. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. याच्या आधीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये सांगितलं जसं की मी आमच्या देवाला आणायला जाणार आहे, म्हणजे पालखी आमची शिमग्यातली जी पालखी आहे तिकडे तिला आणायला जाणार आहे. तर मी तिथेच चाललो आहे. माझ्यासोबत आहे रोहन करकरे, माझा मित्र, माझा भाऊ, त्यासोबत मी चाललो आहे. तर आत्ता पालखी आहे नादगाव या गावामध्ये. नादगाव गावामध्ये पण मंदिर आहे काळंबादेवीचं, तर तिकडची पण पालखी असते. पण आमची पालखी त्या गावातून आता वरच्या गावात गेले, केंगवळ म्हणून. त्या केंगवळ गावात पालखी आता त्या घराघरामध्ये फिरते. तर आम्ही त्या ठिकाणी पोचतो आहे. तर रोहन आपल्याला एक थोडक्यात माहिती देईल की गावातून पालखी निघाली की पालखी कुठून कुठून कशी कशी भ्रमण करत येते ते रोहन सांगेल. काय म्हणतोस रोहन? तर पहिल्यांदा 15 तारखेला आपली जी पालखी आहे ती पूर्णपणे सजवून, म्हणजे मुखवास वगैरे जे आपण म्हणतो ते लावून देवीच्या मंदिराकडे 15 तारखेला पालखी गेली. त्याच्यानंतर हा यावर्षी शेड्यूल आहे बरोबर? हां, हे यावर्षीचं शेड्यूल आहे 2024चं. हां, तर त्याच्यामध्ये 15 तारखेला आपली देवीची पालखी जी आहे ती मेन मंदिरात जाते. म्हणजे तिचं नाव, देवीचं जे आपलं नाव आहे ते रानकरी नाही. बरोबर. रानकरी म्हणजे तिचा जो वास आहे, जे देऊळ आहे ते रानात आहे. बरोबर. त्याच्यामुळे खूप असं डोंगर वाटावरण वगैरे जावं लागतं तिथे जाण्यासाठी. आणि तिथे तुम्ही जर गेलात तर खूप काय काय बघण्यासारखं आहे तिथे. आणि मी तुम्हाला एक छोटासा एक शेड्यूल सांगतो की 15 तारखेला आपली देवी मंदिराकडे गेली. त्याच्यानंतर पुन्हा सायवाडीत गणेश मंदिरात असते पालखी. त्याच्यानंतर 16 तारखेला केळशी म्हणून गाव आहे, त्या गावात बाजारपेठ, त्याच्यानंतर केळशी बापूवाडी वस्ती करते पालखी. त्याच्यानंतर 17 तारखेला सकाळी परत जेवढी काही केळशीतली जी घरं आहेत ती घेऊन पालखी कांदेवाडी, त्याच्यानंतर वेळासला पिंपळवाडी, मजगावाडी, कोंडकेवाडी, त्याच्यानंतर वेळास वस्ती करते पालखी. त्याच्यानंतर 17 तारखेला उर्वरित परत जेवढी जी काही गावं राहिलेली आहेत ती करून वेळास दांडा, मग बाणकोटला वस्ती असते. ठीक आहे. त्याच्यानंतर 19 तारखेला पालखी रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाते. म्हणजे काय, मध्ये मोठी सावित्री नदी आहे आणि सावित्री नदीच्या अलीकडच्या साईडला, म्हणजे आम्ही जिकडे आता आहोत तो जो भाग आहे तो रत्नागिरी जिल्हा म्हणजे बाणकोट गाव. आणि पलीकडे आता जिकडे पालखी जाणार आहे ते गाव म्हणजे हरिहरेश्वर, भेंडखोल. त्याच्यानंतर हरिहरेश्वर जे मंदिर आहे काळभैरवाचं उत्तम मंदिर आहे, तर तिथे जागृत देवस्थान आहे आणि पर्यटक वगैरे खूप येतात तिथे. तर तिथे आपली पालखीची एक वस्ती असते. त्याच्यानंतर परत जेवढी काही जी गाव आहेत तिथली आजूबाजूची छोटी छोटी वाडे वगैरे आहेत ते घेऊन पालखी 21 तारखेला काळिंजे म्हणजे हे श्रीवर्धनच्या आणि हरिहरेश्वरच्या मध्ये असं गाव आहे, तिथे जाते. त्याच्यानंतर कोळीवाडा, कोलमांडला आणि मोहितेवाडी वस्ती असते. मोहितेवाडी म्हणजे खूप डोंगरात आहे असं, पालखी खूप असं मजा येते, रॅम्प आहे एकदम चढायवरती. त्याच्यानंतर 22 तारखेला केळीची वाडी आणि मग बागमांडला, टेंबी, राम मंदिर, मग वेसवीत पालखी येते. वेसवीत म्हणजे परत रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात पालखी येते. त्याच्यानंतर दुर्गवलेवाडी, वाल्मिकी नगर, मग बाणकोट बौद्धवाडी, म्हणजे जे की कालची तारीख 22 तारीख आम्ही केलं. आणि आता जी पालखी आहे ती रात्री काल नादगाव वस्तीला आली. त्याच्यानंतर उर्वरित मग परत पालखी वेसवी गावात उतरते, मग नादगाव, मग केंगवल, बलदेवाडी. हे बघा, ही इकडे दाखवतो, इकडे बलदेवाडी. आपल्याला इकडे परत यायचंय. हा किल्ल्यावर वाडीवरून जो पुढे रस्ता आलाय हा पुढे जातो बलदेवाडीकडे जातो रस्ता. आणि आम्ही आता हा सरळ रस्त्याने चाललोय जो केंगवळला जाणार रस्ता आहे, केंगवळ गावाकडे. इकडे आपल्याला परत यायचंय, सो रात्र होणार आहे खूप. बरोबर. आणि त्याच्यानंतर बलदेवाडी, किल्लावाडी आणि मग आपली जी सायवाडी आहे जिथे मूळची आपली पालखी आहे तिथे आपल्याकडे गणेश मंदिरात ती पालखी जाणार. आम्ही मस्त एन्जॉय करणार. आज शेवटचा दिवस आहे. बरोबर. आज आम्ही त्यासाठीच मी आज सकाळी मुंबईवरून आलो, तर त्यासाठीच मी आता इकडे थांबलो आहे. इथे वरती आलो किल्ल्यावरती. आपला किल्ल्यावरचा जो वरचा रस्ता आहे जो केंगवळकडे जातो तिकडे चाललो आहे. आमची पालखी आता तिथून फिरत बलदेवावरती येणार. नादगाववरून वरती केंगवळ आली, केंगवळवरून बलदेवाडीत जाणार आणि बलदेवाडीतून मग नंतर किल्ल्यावरती आणि किल्ल्यावाडीमधून नंतर आमच्या गावात म्हणजे सायवाडीमध्ये उतरणार. तर आम्ही ती जी मजा आहे ती अनुभवाचा जो आनंद आहे तो काय शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन की काय काय धमाल करतो आम्ही. आणि जी उद्या जी होळीची जी सजावट होईल, जी आम्ही त्याला ज्या प्रकारे त्याला पूर्ण सजवू त्यावेळीचा प्रसंग मी शूट करणार आहे, तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा आणि या व्हिडिओचा आनंद घेत राहा. पालखीजवळ येऊन पोचलो आहे. ही आमची पालखी, आमच्या देवसाला.
केंगोलमध्ये पोचलेलो आहे. सगळे आमची ही सगळे भावकी. अकाउंटंट कुठे आहे? हां इकडे. हां अकाउंटंट. ठीक आहे. पालखी गेली इथे पुढे. ते ह्या घरात बसली आता. मग मला दाखवलं तसं. आणि आता हा पूर्ण गाव हा झाला आपलं गाव नाही ना बाकी आहे ना. हा संपूर्ण गाव आपला हा पूर्ण करून मग खाली ही पालखी इथे बल्ल्यावर झाली पुढे. हा आमचा टेम्पो आहे. या टेम्पोतून जाणार पालखी. ठीक आहे.
केंगोळ गावातून निघालो आहे आणि पुढे बल्लेवाडी म्हणून गाव आहे तिकडे चाललो आहे आणि मग तिथून पुढे किल्लावाडी गावात जाणार आहोत. बल्लेवाडीचा टर्न आला इथून. हे वाजवा रे. What is happiness? नमस्कार. ब्लॉग मध्ये आलू पाऊल टाका. पुढे काय करतो इकडे या. नको कोण काय बॅग. हो जुने खिलाडीज बॅग. जुने खिलाडीज बॅग.